नमस्कार. खोडव्याला सुरुवातीलाच सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एकरी 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 25 किलो मॅग्नेशियम, 5 किलो मँगॅनीज, बोरॉन 3 किलो, गंधक 10 किलो आणि सिलिकॉन पावडर 80 किलो हे सर्व आपण शेणखताच्या माध्यमातून देतो. तर हे सर्व शेणखत किंवा इतर कंपोस्ट खतामध्ये मिक्स केल्यामुळं एक चिलेटेड फॉर्म तयार होतो आणि तो पिकाला चांगल्या पद्धतीनं लागू होतो. आणि आणखीन एक ह्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खोडवा पीक उगून येताना किंवा फुटून येत असताना पिवळसरपणा त्याला दिसत असतं, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची डिफिशियन्सी त्याच्यामध्ये दिसत असते. जर सुरुवातीला जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य पहिल्या डोसलाच टाकला तर एका महिन्याच्या कालावधीत तो प्लॉट संपूर्णपणे सुधारून त्या प्लॉटचा सूर लागतो, काळोखी चांगली येते त्या प्लॉटला आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची जे डिफिशियन्सी आहे ती नाहीशी होते. फक्त हे करत असताना आपण एका साईडला रासायनिक खत आणि एका साईडला सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायचे, दोन्ही एकत्र टाकायचं नाही, एवढं फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.